안녕하세요. नमस्कार. मी स्नेहा परब स्वागत करते ओळख भाषेची या आपल्या YouTube चॅनलवरती. आपण या चॅनलवरती शिकत आहोत कोरियन लँग्वेज आणि त्यामधील आपण बघत आहोत टॉपिक पार्ट. तर टॉपिक पार्ट मधील आज आपण कोणता धडा शिकणार आहोत? 16वा धडा. धड्याचं नाव काय आहे? तर नेईल छन्यगे फाप्पसेयो. तर नेईल छन्यगे फाप्पसेयो म्हणजे काय? तर उद्या सायंकाळी बिझी. बिझीला मराठीमध्ये शब्द काय आहे? व्यस्त आहात का? ओके. तर फाप्पदा म्हणजे काय? तर बिझी आणि सेयो जे आहे ते काय वापरलेलं आहे? तर हॉनोरिफिक सेंटेन्स एंडिंग वापरलेली आहे. ओके. तर धडा वाचायपूर्वी इकडे चित्र दिलेलं आहे. त्या चित्रामध्ये बघूया काय आहे. तर इथे काय केलेलं आहे? डायनिंग टेबल आहे, जेवण सगळं ठेवलेलं आहे आणि दोन व्यक्ती एकमेकांशी बोलत आहेत. धड्याचं नाव काय आहे? तर तुम्ही उद्या सायंकाळी बिझी आहात का? ठीक आहे. तर आता आपण आधी काय करूया? धडा वाचून घेऊया आणि त्याच्यानंतर धड्याचा जो सारांश आहे तो बघूया. तर या ठिकाणी बघा, 철수 내일 저녁에 바쁘세요? 타나카 아니요, 바쁘지 않아요. 철수 우리 집에 오셔서 저녁 식사를 함께 할까요? 타나카 네, 좋습니다. 몇 시에 갈까요? 철수 저녁 7시쯤에 오세요. 타나카 खराजिओ, 고맙습니다. आता या ठिकाणी बघा, हे जे सगळं आपण जे काही वाचलेलं आहे ते कशामध्ये आलेलं आहे? तर आदरार्थी हॉनोरिफिक जे सेंटेन्स आहे ते सगळे इथे आलेले आहेत. तर हे दोघं काय आहेत? मे बी हे दोघं कामावरती असतील, एकमेकांशी काम करत असतील. आणि इथे या ठिकाणी बघा, हा कोण आहे? छॉल्सू जे आहे ते काय आहे? कोरियन नाव आहे. आणि तानाका जे आहे ते काय आहे? तर जापनीज नाव आहे. ओके. तर तो जपानचा आहे. कदाचित हे एकमेकांशी ऑफिसमध्ये भेटले असतील. जपानवरून हा कोरियाला आला असेल, काहीतरी ऑफिसचं काम असेल त्यांचं आणि त्यांचं ऑफिसमध्ये मीटिंग झाली असेल आणि ते एकमेकांशी बोलत असतील, तर ते हे कन्व्हर्सेशन आहे. तर या ठिकाणी बघा इथे, तर या ठिकाणी बघा, पहिलं जे वाक्य आहे ते काय आहे? नेईल जन्यगे फाप्पसेयो म्हणजे काय? तर नेईल म्हणजे आपल्याला माहिती आहे उद्या, छन्यक म्हणजे माहिती आहे संध्याकाळी, आणि ए जे आहे ते काय आहे? लोकेशन पार्टिकल आलेला आहे इथे. तर ह्याचा आपण अभ्यास ऑलरेडी डिटेलमध्ये केलेला आहे. तर तो तुम्ही काय करू शकता? त्याचं लेक्चर तुम्ही बघू शकता. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्याच्यानंतर फाप्पदा म्हणजे काय? तर बिझी असणे आणि सेयो ही काय आहे? हॉनोरिफिक सेंटेन्स एंडिंग आहे. इथपर्यंत क्लिअर झालं? आता हे जे नाव आहे ते काय आहे? जापनीज आहे. तानाका तो काय म्हणतो आहे? आनियो. आता आनियो म्हणजे आपल्याला माहिती आहे काय आहे? तर नाही. म्हणजे काय? तर नाही. फाप्पजी आनायो, बिझी नाही आहे. आता या ठिकाणी बघा इथे काय वापरलेलं आहे? जी आणता वापरून काय केलेलं आहे? नकारात्मक वाक्य बनवलेलं आहे. ओके. तर इथे काय सांगितलं त्यांनी? नाही, फाप्पजी आनायो, बिझी नाही आहे. ओके. मग छालसू काय सांगतोय? उरी जिबे. उरी म्हणजे काय? तर आमच्या, आणि जिबे म्हणजे काय? तर घरी. ओस्यो सॉ. आता या ठिकाणी बघा इथे काय आलेलं आहे? सॉ. ओके. तर आपण ह्याच्या आधी अगोदरच्या धड्यामध्ये आपण काय शिकलो होतो? खरोनिक्का. तर खरोनिक्का म्हणजे काय? तर कारण किंवा म्हणून एखाद्या गोष्टीला रिझन द्यायचं असेल तर ह्यामुळे झालं, त्यामुळे झालं, त्यावेळेला आपण काय वापरतो? खरोनिक्का वापरतो. परंतु हे आपण रोजच्या ह्याच्यामध्ये वापरत होतो का? नाही. तर हे आपण कधी वापरत होतो? तर जिथे सजेशन द्यायचं असेल किंवा जिथे इम्पेरेटिव्ह असतील तर त्या ठिकाणी आपण काय करत होतो? हे वापरत होतो. परंतु रोजच्या जीवनामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं काय वापरतात? आसॉ किंवा ऑसॉ. तर तेच या ठिकाणी इथे काय केलेलं आहे? वापरलेलं आहे. आता या ठिकाणी बघा, ओशिदा हे काय आहे? हॉनोरिफिक आहे. कशाचं? ओदाचं. आणि मग ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? आसा, आसॉ किंवा ऑसॉ जे आहे ते काय केलेलं आहे? कंबाईन केलेलं आहे आणि म्हणून इकडे हा वर्ड काय तयार झालेला आहे? ओस्योसा. ओके. आता हे कसं करायचं? कसा वर्ड हे करायचं? तर ग्रामर जे पॅटर्न आहे ते पुढे आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. इथे याचा अर्थ काय आहे? फक्त एवढं लक्षात ठेवा की ओस्योसाचा अर्थ इथे काय आहे? येऊन. ओके. आमच्या घरी येऊन छन्यक. आता छन्यक म्हणजे काय आपण बघितलं? सायंकाळ. शिक्षा म्हणजे काय? तर मील. शिक्षा म्हणजे काय? मील. तर छन्यक शिक्षा म्हणजे काय? तर संध्याकाळचं जे जेवण आहे ते हमके. हमके म्हणजे काय? तर एकत्र किंवा
सोबत. आतापर्यंत आपण सोबतसाठी कुठला शब्द बघितला होता? खाच्ची. परंतु हा कसा होता? नॉर्मल शब्द आहे आणि इथे आपण काय बघतोय? आदरार्थी. म्हणून खाच्चीचा आदरार्थी जो शब्द आहे, ऑनरिफिक शब्द, तो काय आहे? हमके. मग हमके म्हणजे काय? एकत्र किंवा सोबत. ओके. मग इथे काय होतंय? आमच्या घरी येऊन संध्याकाळचं जेवण एकत्र हलकायो. तर इथे बघा काय आलेलं आहे? इल्कायो आलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण काय बोलतो की एक सजेशन किंवा मत विचारण्यासाठी आपण काय करतो? हा प्रश्न विचारतो किंवा त्याच्यामध्ये लिस्नर आणि स्पीकर दोघंही म्हणजे दोघांबद्दलही विचारलेलं असतं, त्यावेळेला आपण काय वापरतो? इल्कायो. मग ह्या ठिकाणी इथे तो काय विचारतोय छॉल्सू की आमच्या घरी येऊन संध्याकाळचं जेवण आपण एकत्र करायचं का? तर तानाका काय सांगतो आहे? ने. ने म्हणजे काय? मी तुम्हाला सांगितलं येस. ज्योत्समनिदा. ज्योत्समनिदा म्हणजे काय? आवडेल किंवा छान. म्योच्छिए खालकायो. तर म्योत म्हणजे काय? तर किती. आणि शी म्हणजे काय? तर हे काय आहे? शी जे आहे ते काय आहे? तर वेळेचं प्रमाण आहे. म्हणजे आपण इंग्लिशमध्ये ओ क्लॉक बोलतो ना, किती वाजले? तर 4 o'clock, 5 o'clock. तसं कोरियनमध्ये बोलायचं असेल तर किती बोलतात? की इल्गोपशी, हानशी, दुशी. ओके. तर म्हणजे किती वेळ झाला त्याच्यासाठी ओ क्लॉकसाठी काय वापरतात? कोरियनमध्ये शी वापरतात. ओके. त्याच्यानंतर इथे काय आहे? खालकायो. तर ने ज्योत्समनिदा म्योच्छिए खालकायो. तर म्योत म्हणजे किती आणि शी म्हणजे काय? तर ओ क्लॉक किंवा किती वाजता. इथे काय आपण बोलू शकतो? किती वाजता. आणि खालकायो म्हणजे आता खादाचा अर्थ काय होतो? जाणे. ओके. परंतु या ठिकाणी असं विचारणार का थानादा की किती वाजता जायचं आहे? नाही. आपल्याला जर कोणी जेवायला बोलवलं तर आपण त्यांना असं विचारतो का की किती वाजता जाऊयात? किती वाजता जायचं आहे? नाही. तर आपण त्यांना काय विचारतो की किती वाजता निघू घरातून आपल्या? म्हणजे आमच्या घरातून आम्ही किती वाजता निघू? जर तुम्ही आम्हाला इन्व्हाइट करताय तर किती वाजता निघूयात? किंवा किती वाजता निघायचं आहे? किती वाजता म्हणजे किती वाजता येऊ? ह्याचा अर्थ काय होतो या वाक्याचा? की किती वाजता येऊ. पण येण्यासाठी आपण काय वापरतो? ओदा. परंतु हे कोरियनमध्ये चुकीचं मानलं जातं, कारण की हे तुम्हाला कोण बोलवणार आहे? जो समोरचा तुम्हाला बोलवतोय या म्हणून, त्यावेळेला तो काय वापरेल? ओदा वापरेल. परंतु तुम्हाला जेव्हा समोरच्याकडे जायचं आहे आणि विचारायचं आहे की मी किती वाजता येऊ, तर त्यावेळेला तुम्हाला काय वापरायचं आहे? खादा. कारण की तुम्हाला तुमच्या घरातून निघायचं आहे. तर इथे याचा प्रॉपर अर्थ नाही घ्यायचा आहे शब्दशः. इथे ह्याचा अर्थ काय घ्यायचा आहे की किती वाजता निघू किंवा निघावं लागेल. किती वाजता निघावं लागेल. ओके. या पद्धतीने याचा काय होतोय? अर्थ होतो. त्याच्यानंतर पुढे बघा काय आहे? छॉल्सू काय सांगतोय? छॉन्यॉक इल्गोप शिजमे ओसेयो. तर छॉन्यॉक म्हणजे काय? तर इव्हिनिंग, संध्याकाळी काय करा? इल्गोप. इल्गोप म्हणजे काय? तर 7. आपल्याला माहिती आहे कोरियन नेटिव्ह नंबर आहे हे इल्गोप. 7 शिजमे. आता या ठिकाणी बघा नवीन शब्द आहे जुम. जुम म्हणजे काय? तर अराउंड, अबाउट. किंवा आपण बोलतो ना की म्हणजे एक्झॅक्टली असं नाही 7 वाजता ये म्हणजे एक्झॅक्टली 7 वाजता नाही, 7 पर्यंत या किंवा 7च्या आसपास या, अराउंड 7 o'clock या पद्धतीने जसं बोलतो त्या पद्धतीने आहे झुम. तर काय सांगितलं आहे? संध्याकाळी 7च्या दरम्यान या. ओसेयो म्हणजे काय? तर या. तर थाना काय सांगतोय? खरा जिओ. आता या ठिकाणी बघा नवीन पॅटर्न आलेला आहे जिओ. तर हे कधी आपण वापरतो त्याचा मी तुम्हाला पुढे ग्रामर शिकवेल तेव्हा सांगेल. परंतु इथे याचा अर्थ काय होतो आहे की आय विल डू किंवा मी नक्की येईल. ओके. तर हे काय आहे? इथे तुम्हाला आदरार्थी बोलायचं आहे म्हणून इकडे तुम्ही खरा जिओ बोलताय. अदरवाईज तुम्ही खरेयो बोलला असतात किंवा खरा समनिदा बोलला असतात. ओके. तर या ठिकाणी इथे काय आहे? खरा जिओ, आय विल डू किंवा मी नक्की येईन. आणि खुमाप समनिदा. खुमाप्ता म्हणजे काय? कुमाप्ता म्हणजे काय? तर आभारी किंवा थँक्यू. मी आभारी आहे तुम्ही मला इन्व्हाइट केल्याबद्दल. ओके. तर या पद्धतीने आपण काय केलेलं आहे? धड्याचा सारांश घेतलेला आहे. आता आपण काय करायचं आहे? धड्याचे जे अर्थ आलेले आहेत ते बघूया. तर या ठिकाणी छन्यक. छन्यक म्हणजे काय? तर इव्हिनिंग डिनर. फाप्पदा म्हणजे बिझी. आसा ऑसा म्हणजे काय? तर अँड किंवा ऍक्च्युअली इथे अँड नाही येणार, तर करून एखादी गोष्ट केली आणि मग नंतर दुसरी गोष्ट जी आपण करतो ना ती, जसं की करून किंवा रिझन, त्यामुळे ह्यामुळे असं. ओके. तर या दोन गोष्टी अर्थ होतात आसा ऑसाच्या. त्याच्यानंतर शिक्षा आदा म्हणजे काय? तर टू डाईन
हामके म्हणजे टुगेदर, शी म्हणजे ओ क्लॉक, इल्गोप म्हणजे 7, छुम म्हणजे अबाउट, खराजिओ म्हणजे आय विल डू दॅट, त्याच्यानंतर खुमाप्ता म्हणजे टू बी ग्रेटफुल, त्याच्यानंतर बून म्हणजे काय तर मिनिट, बान म्हणजे काय तर हाफ, आच्छिम म्हणजे मॉर्निंग किंवा ब्रेकफास्ट, छॉमछिम म्हणजे लंच, फाम म्हणजे नाईट, यॉसॉत म्हणजे 6, यॉदॉल म्हणजे 8, आहोप म्हणजे 9, यॉल म्हणजे 10, यॉलहान म्हणजे 11, यॉलदू म्हणजे 12. हे ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत. त्याच्यानंतर इरॉनादा म्हणजे काय तो गेट अप किंवा वेकअप. ओके, आपण जेव्हा सकाळ उठतो त्याला काय बोलतात इरॉनादा, आणि छादा म्हणजे काय तर ज्या वेळेला झोपतो त्यावेळेला काय बोलतात छादा, टू स्लीप. ओके, तर हे आपण काय केलेलं आहे, अर्थ बघितलेले आहेत. तर आता आपण काय बघूया की या धड्यामध्ये आपण काय शिकणार आहोत. मेन म्हणजे काय, आपण हे सगळं वाचून घेतल्यानंतर आपल्याला काय कळतंय आपण या धड्यामध्ये काय शिकणार आहोत. तर आजच्या या धड्यामध्ये महत्त्वाचं जे शिकायचं आहे ते काय आहे, दिवसातील काळ. आता दिवसातील काळ म्हणजे काय तर सकाळला काय म्हणतात, सायंकाळला काय म्हणतात, दुपारला काय म्हणतात, रात्रला काय म्हणतात ते. त्याच्यानंतर जेवणासंबंधित जी वोकॅब्युलरी आहे ती आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत, वेळ म्हणजे काय, घड्याळातील वेळ जी आपण सांगतो, टाइम आपल्याला सांगायला काय करायचं आहे, शिकायचं आहे. तर ह्याच्यामध्ये काय येतं, तास येतात, मिनिटं येतात, त्याच्यानंतर सेकंड येतात. तर हे सगळं आपल्याला काय करायचं आहे, आज शिकायचं आहे. त्यानंतर मेन म्हणजे काय आहे, ग्रामर पॉइंट. ओके, तर ग्रामर पॉइंट मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे तर आसॉ आणि ऑसॉ या दोन गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काय शिकायचं आहे, या ठिकाणी बघा काय आलेलं आहे तर जिओ, काय आलेलं आहे जिओ, तर ते आपल्याला एक शिकायचं आहे जिओ. तर या दोन गोष्टी ज्या आहेत त्या ग्रामरच्या आपल्याला शिकायच्या आहेत. आणि बाकीचं हे जे दिवसातील काळ, जेवण, वेळ, जे टाइम आहे आणि त्याच्यानंतर नंबर तर परत आपण इकडे रिव्हिजन घेणार आहोत, ते आलेले आहेत. तर ह्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, आज शिकायच्या आहेत. तर पुढे जाऊया. या ठिकाणी बघा फारम. फारम म्हणजे काय तर प्रोनाऊन्सिएशन. प्रोनाऊन्सिएशन मध्ये काय आहे, म्यॉत शीचं काय वाचणार आपण, म्यॉशी. त्याच्यानंतर यॉदल शीचं काय वापरणार आपण, यॉदलशी. त्याच्यानंतर मुनबाब, ग्रामर इथून स्टार्ट होत आहे, फाप्पदा. तर एक ग्रामर पॉइंट जो आहे तो इथे आलेला आहे, इररेग्युलर वर्ब. हे काय आहे, इररेग्युलर वर्ब आहे. आपण शिकलो होतो की जे वॉवलचे जे वर्ड्स येतील त्याचं कसं कंजुगेट करायचं ते आपण शिकलो होतो. तर या ठिकाणी बघा मी तुम्हाला दाखवते की समजा चा नियम काय होता, रूल काय होता, हे मी रिव्हिजन घेते, सांगायची तर मला गरज नाही आहे, ऑलरेडी शिकवलं आहे. पण काय होतं, आपण खूप सारे धडे शिकलो आहोत, त्याच्यामुळे सगळं कन्फ्युजन होतं की अरे हे मध्येच कुठे आलं, ते कुठे मध्ये आलं, आणि शिकलेलं आठवतही नाही. त्याच्यामुळे इथे मी फक्त एक रिव्हिजन घेते आहे की चा जो रूल होता इररेग्युलर वर्ब मध्ये, तो काय सांगतो की जर एक अक्षरी शब्द असेल, एक अक्षरी शब्द जसं की दा, तर हा दा जर काढला तर आपल्याकडे स्टेम काय उरतोय फक्त स. ओके, म्हणजे तो काय झाला एक अक्षरी. तर त्याच्यासाठी काय रूल आहे, जो नॉर्मल रूल आपण वापरायचो तोच आहे. म्हणजे काय तर आयो, ऑयो आणि हेयो, हे जी आपण यो सेंटेन्स एंडिंग बघितलेली त्याच्यामध्ये काय होतं की जर आ किंवा ओ वॉवल असेल तर आपण काय वापरणार आयो, आ आणि ओ वॉवल नसतील तर आपण काय वापरणार ऑयो, आणि जर हादा लागलेला असेल तर आपण काय वापरणार हेयो. तर हे आपले नियम होते. तर रूल काय सांगतो इररेग्युलर वर्बचा अ वॉवलसाठी, ह्या वॉवलसाठी काय सांगतो की जर एक अक्षरी शब्द असेल तर आपण काय करायचा, हा वॉवल जो आहे तो काढून टाकायचा आणि त्याच्याऐवजी काय करायचं आहे पुढे. आता इथे बघा, इथे आ आणि ओ तर नाही आहे, मग आपल्या इथे काय लागणार आहे, ऑयो लागणार आहे. मग आपण इथे काय करणार, स प्लस ऑयो. मग आपल्याला माहिती आहे की आपण सायलेंट लेटर काढून टाकतो आणि आपल्याला हे पण काढून टाकायचं आहे, मग आपण काय लिहिणार सॉयो. आलं लक्षात. तर हे काय झालं चा पहिला नियम, जो की एक अक्षरी शब्दांसाठी आहे. आता त्याच्यानंतर दोन पेक्षा अधिक जर अक्षर असतील तर त्या शब्दांसाठी वेगळा रूल आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा इथे फाप्पदा. ठीक आहे, फाप्पदा. ओके, तर स्टेम आपण ह्याच्यातून काय घेतला, फाप्प. मग शेवटचा वॉवल काय आलेला आहे, आलेला आहे. मग शेवटचा वॉवल आलेला आहे तर त्याचा 2 नंबरचा इररेग्युलरचा रूल आपल्याला काय सांगतो की अगोदर जे लेटर असेल त्याचा वॉवल चेक करायचा. तर त्याचा वॉवल काय आहे, आ आहे का, ओ आहे का, किंवा आ ओ नाही आहे का, ते चेक करायचं. तर आता या ठिकाणी बघा आ आहे, मग फाप्पदामध्ये आ असल्यामुळे आपण ह्याच्या पुढे काय लावायचं आहे,
आयो लावायचा आहे आणि हे जे आहे ते काढून टाकायचं आहे. मग हे इथे काय होणार, फाप्पायो. ओके, त्याच पद्धतीने दुसरा आता मी इथे जर वर्ब घेतला खिप्पदा. आता खिप्पदा म्हणजे काय, तर टू बी हॅपी. तर या ठिकाणी आपण स्टेम काय घेणार, खिप्प. आता ह्याच्या अगोदरचं वॉवल बघा काय आहे, ई आहे. ओके, या ठिकाणी काय ई आहे म्हणजे आ किंवा ओ नाहीये. मग आ किंवा ओ नसेल त्यावेळेला आपल्याला काय लावायचा असतो, ऑयो. मग खिप्प प्लस आपण काय लावणार, ऑयो. मग इकडे आपल्याला माहितीये हे तर काढून टाकायचंय आपल्याला. मग इथे काय येणार, खिप्पॉयो. आलं लक्षात. तर हे काय होतं, वॉवलचे काय होते, इरेग्युलर रूल होते, तेच या ठिकाणी इथे दिलेले आहेत. तर हे डायरेक्टली मी तुम्हाला यासाठी नाही सांगितले कारण की ते समजणार नाहीत. आता या ठिकाणी बघा, छॉर्नेन योजम फाप्पम निदा. आता ज्या वेळेला निदा एंडिंग करायची असेल निदानी, त्यावेळेला आपण काय करणार आहोत, हे जे आहे त्याचं फाप्पदाचं काय करणार आहोत, स्टेम जसंच्या तसं लिहून तिथे काय करणार आहोत, निदा एंडिंग जोडणार आहोत, फाप्प निदा, फाप्पम निदा. ओके, आता या ठिकाणी बघा नेईल चॉन्यगे फाप्प सेयो. तर या ठिकाणी बघा शिदा जोडलेली आहे. आता शिदा आपण कधी जोडतो, तर ज्या वेळेला फाप्पदा प्लस आपण काय करतो, शिदा. मग दा तर आपण काढून टाकणार, म्हणजे या ठिकाणी इथे आपण हॉनोरॉफिक काय केलं, फाप्प शिदा. मग शेवटचा वॉवल नाहीये ना, शेवटचा वॉवल काय आहे, ई आहे. ह्याच्यामध्ये शेवटचा वॉवल काय आहे, ई आहे. त्याच्यामुळे इकडे फाप्प शिदाचं काय झालेलं आहे, फाप्प सेयो झालेला आहे. आलं लक्षात. आणि पुढे बघा काय आहे, पुढे आपण जो आता रूल शिकलो होतो जो की यो सेंटेन्स एंडिंग साठी वापरलेला असतो, तर तो बघा इथे काय आहे, फाप्पायो ने फाप्पायो. आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा ओनरेन फाप्पजी आणायो. तर आता या ठिकाणी बघा निगेटिव्ह सेंटेन्स जेव्हा बनवायचा आहे तेव्हा आपल्याला जी आणता लावायचा असतो. ठीक आहे. मग जी आणतामध्ये आपण काय करतो, जीच्या अगोदर काय करतो, वर्बचा काय घेतो, स्टेम घेतो. त्यामुळे इथे काय आलेला आहे, फाप्प आलेला आहे. आता या ठिकाणी बघा ओनेरेन फाप्प निक्का. तर आपण जेव्हा निक्का जे लावायला शिकलो होतो ते पण कधी कशा पुढे लावायचं होतं, तर वर्बचा काय घ्यायचा आहे, स्टेम घ्यायचा आहे आणि मग त्याच्या पुढे काय लावायचं आहे, निक्का लावायचा आहे. तर आता या ठिकाणी बघा फाप्प निक्का म्हणजे हे सुद्धा काय आहे, तर बरोबर आहे. परंतु जर तुम्हाला पास्ट टेन्स करायचं असेल, थोडंसं कन्फ्युज झालं असेल, तर मी इथे परत सांगते. या ठिकाणी बघा तर या ठिकाणी बघा फाप्पदा, फाप्पदाचा अर्थ काय आहे, व्यस्त असणे. आणि आपण काय शिकलो आहे की हे काय आहे, इररेग्युलर वर्ब आहे. ओके, आता हा इररेग्युलर वर्ब जो आहे ना, तो त्याचे जे रूल आहेत ते कधी फॉलो होतात, तर यो सेंटेन्स एंडिंग साठी फॉलो होतात. ठीक आहे. तर यो सेंटेन्स एंडिंग मध्ये आपण काय बघितलं, जर एक अक्षरी असेल तर त्यावेळेला काय होणार आहे, तर आपण काय बघणार आहे की डायरेक्टली काय करणार आपण, एक अक्षरी जो पण असेल, जसं की सदा होतं. ओके, मग सदाचं आपण काय केलं, स प्लस काय केलं, इकडे आ किंवा ओ तर नाहीये, हे वॉवल आहे. मग त्याच्यासाठी आपण काय वापरतो, डायरेक्टली ऑयो वापरतो. मग ह्याचं कसं होणार, सॉयो. का, कारण की आपण काय करणार आहोत, हे जे वॉवल लावलेलं आहे ते काय करणार आहोत, आपण काढून टाकणार आहोत. मग काय झालं, आपल्याकडे सॉयो झालं. परंतु जर दोनपेक्षा जास्त वॉवल दोनपेक्षा जास्त अक्षर असतील, जसं की या ठिकाणी फाप्पदा, तर आपण काय करणार आहोत, फाप्प दा तर आपण काढून टाकणार, स्टेम घेणार आणि मग या स्टेमचा शेवटचा वॉवल काय आलेला आहे, आलेला आहे. त्याच्यामुळे आपण हा काय इरेग्युलर वर्ब आणि यो फॉर्म मध्ये करणार आहोत. तर त्याच्या अगोदरचा आपण काय करणार आहोत, वॉवल बघणार आहोत. मग इकडे वॉवल काय आहे, आ आहे. मग आपण इथे काय करणार, हे काढणार आणि डायरेक्ट काय लावणार, अगोदरच्या वॉवलच्या हिशोबाने काय करणार, फाप्प प्लस आयो लावणार. समजा इकडे फा नसता, फी असता, तर फिप्प प्लस आपण काय लावलं असतं, ऑयो लावलं असतं. फिप्प असं काही वर्ड नाहीये, मी एक जस्ट तुम्हाला समजावं म्हणून सांगते. का, कारण की इकडे ई वॉवल आहे म्हणून आपण इथे ऑयो लावलेला आहे. ओके, मग इथे काय होणार, फाप्पायो आणि या ठिकाणी काय होणार, फिप्पॉयो. कळलं, लक्षात आलं. तर या पद्धतीने ह्याचे काय आहेत, ह्या वॉवलचे रूल आहेत. कशासाठी, यो सेंटेन्स एंडिंग साठी. करेक्ट, इथपर्यंत क्लिअर झालं. आता जर आपल्याला निदा सेंटेन्स एंडिंग करायची असेल तर काय करायचं आहे,
तर या ठिकाणी बघा, जर आपल्याला निदा सेंटेन्स एंडिंग करायची असेल ना, तर निदा सेंटेन्स एंडिंग आपण प्रेझेंट टेन्स मध्ये करताना कशी करतो, तर स्टेम घेतो आणि स्टेम प्लस काय करतो, निदा वापरतो. ओके, मग याचा स्टेम काय आहे, फाप्प. ओके, मग इथे आपण काय वापरणार आहोत, फाप्पम निदा. काय करणार आहोत, फाप्पम निदा. कारण की इकडे पाच्छिमध्ये काय नाही, पाच्छिमध्ये काहीतरी असतं तर आपण काय केलं असतं, समनिदा लावलं असतं. परंतु इकडे काय करणार आपण, फाप्पम निदा लिहिणार. करेक्ट, इथपर्यंत क्लिअर झालं. त्याच्यानंतर आपण आतापर्यंत जेवढं ग्रामर शिकलोय, जसं की निक्का असू दे किंवा इलकायो असू दे, त्याच्यानंतर आपण शिपशिओ असू दे, जे काही आपण ग्रामर शिकलोय त्याच्यामध्ये काय होतं, जसं की आता इकडे जी अंता आलेलं होतं, तर जी अंतामध्ये सुद्धा आपण काय ग्रामर शिकलो होतो, स्टेम घ्यायचा आहे आणि प्लस त्याच्या पुढे काय लावायचं आहे, जी अंता लावायचा आहे. करेक्ट, तर इकडे बघा काय करायचं आहे आपल्याला, की फाप्प स्टेम घेतला, आता त्याच्या पुढे आपण काय लावणार आहोत, जी, आणि मग हे जे अंता आहे ना त्याचा आपण काय करणार आहोत, प्रेझेंट, पास्ट किंवा फ्युचर टेन्स बनवणार आहोत. सेम जर निदा लावायचं असेल तर आपण हे काय करणार आहोत, स्टेम घेणार आहोत आणि तिथे काय करणार आहोत, फाप्पम निदा लावणार आहोत. ओके, त्याच्यानंतर जर तुम्हाला निक्का लावायचं असेल तर तुम्ही काय करणार आहे, फाप्प निक्का लावणार आहात. ओके, हे कारण की ओके बिझी असल्यामुळे. त्याच्यानंतर जर तुम्हाला अल्कायो वापरायचं असेल तर तुम्ही कसं वापरणार आहात, फाप्पल कायो. आपण व्यस्त राहूयात का. ओके, तर या पद्धतीने आपण हे करणार आहोत. परंतु हे सगळं काय आहे, प्रेझेंट टेन्स आहे. हे सगळं काय आहे, प्रेझेंट टेन्स आहे. परंतु जर तुम्हाला पास्ट टेन्स बघायचा असेल तर तो कसा बघणार आहोत, तर या ठिकाणी लक्ष द्या. आता आपण काय बघणार आहोत, पास्ट टेन्स. ओके, तर पास्ट टेन्स साठी आपण नेहमी, आपल्याला माहिती आहे आपण काय वापरतो, आत, ऑत किंवा हेत. ओके, मग त्याच्यानंतर तुम्ही इथे यो सेंटेन्स एंडिंग लावा, समनिदा लावा, निदा सेंटेन्स एंडिंग लावा, किंवा मग बाकीचं आपण जे काही शिकलेलो आहोत, जी अंता वगैरे, जी पण सेंटेन्स एंडिंग आपण शिकलेलो आहोत ती लावा. ओके, पण आपल्याला पास्टचं जे आहे ते काय करावं लागतं, आत, ऑत किंवा हेत. ठीक आहे, तर आता या ठिकाणी बघा आपण काय बघतो आहे, फाप्प दा. मग ह्याचा आपण स्टेम घेणार फाप्प. ठीक आहे, मग फाप्पचं जर आपल्याला पास्ट टेन्स मध्ये रूपांतर करायचं असेल तर आपण कसं करणार, तर ह्याचे नियम वेगळे आहेत. जे इररेग्युलर वर्बचे जे रूल होते ते या ठिकाणी इथे फॉलो होतात. पास्ट टेन्स साठी फाप्पचं रूपांतर काय होणार आहे, फाप्पात. काय होणार आहे, फाप्पात. का, कारण की इथे अगोदरचा जो वॉवल आहे तो काय आलेला आहे, आ आलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे इकडे ह्याचं पास्ट टेन्स काय होणार आहे, फाप्पात. मग पास्ट टेन्स मध्ये जर तुम्हाला निदा सेंटेन्स एंडिंग यूज करायची असेल तर तुम्हाला इथे काय करावं लागेल, फाप्पात सम निदा किंवा फाप्पात निक्का. त्याच्यानंतर फाप्पात, आता ज्या वेळेला तुम्ही जी अंता वापरता, तर जी अंता तर तुम्ही, जी हे कशामध्ये मिक्स केलं जातं, तर स्टेम मध्ये. त्याच्यामुळे स्टेम जो आहे तो काय असतो, ओजीच असतो. जो फाप्प आहे तोच राहणार आहे, कारण की आपण जे पास्ट टेन्स फ्युचर टेन्स करतो ते कशाचं करतो, अंताचं करतो. त्याच्यामुळे जी अंतामध्ये काय फरक नाही पडणार आहे. परंतु अल्कायो जे वापरतो आपण, त्याच्यानंतर निक्का जे वापरतो आपण, सेयो जे वापरतो. आता या ठिकाणी बघा, फाप्प शिदा जर असेल तर ह्याचा पास्ट टेन्स जो आहे तो शी वरून अवलंबून होईल, कारण की शी मध्ये ई हा वॉवल जो आहे तो लास्टला आलेला आहे. तर डिपेंड काय करतं की लास्टला वॉवल कोणता आलेला आहे त्याच्यावरून आपल्याला कसं रूपांतर करायचं आहे ते समजतं. तर थोडासा गोंधळ झाला असेल तुमचा, तुम्ही इरेग्युलर वर्ब बघितलं असतील तर तुम्हाला समजेल हे मी काय सांगते ते. जर तुम्ही इरेग्युलर वर्ब बघितले नसतील तर ते मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते पण तुम्ही बघून घ्या. आणि मी पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करते, इथे नापदा हे जे वर्ब दिलेला आहे, तर नापदाचं कसं होणार, नाप प्लस आयो. मग नाप प्लस आयो, मग पद मधला आपण काढून टाकायचा, मग इथे काय राहणार आहे, नाप्पायो. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्याला जर मला निदा सेंटेन्स एंडिंग करायची असेल तर मी कशी करणार, स्टेम घेणार नाप आणि मग समनिदा किंवा उमनिदा लावणार. मग इकडे पाचवी मध्ये काही नाहीये म्हणून मी डायरेक्टली पाचवी मध्ये प टाकला, नापम निदा. ठीक आहे, हे काय झालं,
प्रेझेंट टेन्स झालं. आता हेच जर मला नकारार्थी बनवायचं असेल तर मी कसं बनवणार? नाप आणि मला माहिती आहे स्टेम आणि त्याच्या पुढे काय लावायचंय जी आणि मग अंता जे आहे त्याचं मी काय करणार? अनायो किंवा त्याचं पास्ट टेन्स फ्युचर टेन्स जे करायचं असेल ते मी अंताचं करणार. ओके, आता हे जीचं झालं. आता मला जर निक्का लावायचा असेल, ओके, तर म्हणजे असल्यामुळे नसल्यामुळे, तर मी कसं लावणार? नाप्प. आता इथे पाचवीमध्ये काहीच नाहीये त्याच्यामुळे मी इथे काय लावलं? निक्का. नाप्प निक्का. हे बघा इथे दिलेलं आहे नाप्प निक्का. त्याच्यानंतर नाप्पम निक्का. आता हे काय आहे? जे आपण प्रश्न विचारतो की जसं आपण निदा सेंटेन्स एंडिंग करतो तसं आपण निक्कानी काय करतो? क्वेश्चन विचारतो. तर त्यावेळेला सुद्धा आपण कसं लावणार आहोत? नाप्पम निक्का. ओके, ते क्वेश्चन प्रेझेंट टेन्स मध्ये विचारायचं असेल तर त्यावेळेला आपण काय करणार? अशा पद्धतीने लिहिणार. पण हेच जर मला पास्ट टेन्स मध्ये करायचं असेल तर मी कसं करणार? तर यो सेंटेन्स एंडिंगचं तर आपल्याला माहिती आहे. काय करणार आहोत आपण? नाप्पचं काय होतं? नाप्पा सॉयो. ओके, नाप्पा सॉयो. ठीक आहे, हे झालं पास्ट टेन्स यो सेंटेन्स एंडिंगनी. आता जर निदानी करायचं असेल तर मला काय करायचं आहे? नाप्प जे आहे त्याचं पहिलं काय करायचं आहे मला? पास्ट टेन्स मध्ये रूपांतर करून घ्यायचं आहे. मग नाप्पचं पास्ट टेन्स मध्ये रूपांतर काय होणार आहे? नाप्पात. इकडे बघितलं आपण पास्ट टेन्स रूपांतर काय आहे? नाप्पात. ओके, मग हे नाप्पात जे रूपांतर केलं आता ह्याला आपण काय करणार आहोत? निदा सेंटेन्स एंडिंग लावणार आहोत. म्हणजे या ठिकाणी बघा काय केलेलं आहे? नाप्पात आणि मग समनिदा. का? कारण की इकडे पाचवीमध्ये ऑलरेडी आलेला आहे म्हणून पुढे आपण काय लावलेलं आहे? समनिदा. त्याच पद्धतीने आपण हे कसं करणार? नाप्पात समनिक्का. ओके, आणि नाप्प गो जे आहे ते कसं राहणार? जसंच्या तसंच राहणार. कारण की गो जे आहे ते आपण कशाला लावतो? स्टेमला लावतो आणि पुढचं जे नेक्स्ट जे वर्ब आहे तो आपण काय करतो? पास्ट प्रेझेंट किंवा फ्युचर मध्ये करतो. म्हणजे आपल्याला वाक्य पास्टचं आहे की फ्युचरचं आहे की प्रेझेंटचं आहे ते कळतं. आता नाप्पनिका जे आहे ते पास्ट मध्ये करायचं असेल मला की असं घडलं होतं त्यामुळे, तर मी कसं लिहिणार? नाप्पात अनिक्का. काय करणार? अनिक्का. का? कारण की इथे काय लागलेलं आहे? पाचवीमध्ये स आलेला आहे त्याच्यामुळे मी पुढे काय लावणार आहे? अनिक्का लावणार आहे. आता लक्षात आलं? तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे? हे वॉवल जर आलं तर त्याचे जे रूल आहेत ते जरा वेगळे आहेत, ते करायचे आहेत. तर पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर तिघांचे पण आहेत. तर हे मी तुम्हाला इरेग्युलर वर्ब मध्ये शिकवलेलं आहे, तरी सुद्धा इथे आलंय म्हणून मी परत एकदा रिव्हिजन म्हणून शिकवते आहे. आणि ज्यांनी कोणी शिकले नसेल तर त्यांना सुद्धा माहिती पडलं असेल. तर ह्याच्या पुढे आता जाण्यात अर्थ नाहीये कारण की पुढचं जर शिकवलं तर ते अजून कठीण जाईल तुम्हाला. त्याच्यामुळे मी इथेच थांबते. आणि जर नसेल समजलं तर मला प्लीज कमेंट करून सांगा की समजलंय की नाही समजलंय ते. आणि बस काही नाही, इथेच थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. तोपर्यंत शिकत राहा, घडत राहा.